आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। वर्षानुवर्ष उलटून गेलेले आहेत आणि का तुमच्याकडनं दुर्लक्ष झालेलं आहे नगर परिषदेकडनं, आणि आज तुम्ही मुख्य अधिकारी आहेत तर तुम्हाला तरी माहितीच आहे। मागच्या मीटिंगला देखील तुमच्याकडे प्रश्न अनेक पत्रकारांनी मांडलेला होता, रस्ता असेल किंवा गटारांच्या संदर्भात। तर आता मेन मुद्दा असा आहे की डेपोच्या लगत असणारं गटार आजही का खुला आहे किंवा त्याच्यावर स्लॅब का टाकण्यात आलेला नाही, का त्याला तोंबून ठेवलेलं आहे, हा माझा मुख्य प्रश्न आहे। काय सांगाल? आता ही ऑडिओ रेकॉर्डेड होत आहे बातमीसाठी, काय सांगाल तुम्ही साहेब? प्रक्रिया त्याची केलेली आहे, त्याची ओपनची प्रक्रिया चालू आहे। कधी कधी होणार साहेब? म्हणजे माझे महाड न्यूज चॅनलच्या माध्यमातून पण आजही आता इतके दिवस उलटून गेल्यानंतरही त्याच्याकडे दखल, त्या गटाराकडे दखल का दिलं जात नाहीये? आता तुम्ही बोलतायत की त्याची प्रक्रिया सुरू आहे, ते हे कधीच व्हायला पाहिजे होतं, कधीच व्हायला पाहिजे होतं। करणे या गोष्टी करणे हे केलेलं आहे आपण, नंतर त्याचं टीएस घेणे, नंतर टेंडर प्रक्रिया करणे, या गोष्टी केलेल्या आहेत आपण। अहो साहेब, टेंडरसाठी इतके दिवस लागतात का? इतके वर्ष लागतात का? आपल्याला विदाउट टेंडर तर काम करता येत नाही। नाही, आता रस्ते देखील अहो पण साहेब मला सांगा ना, प्रक्रिया तर करावं लागते ना। मग कधी इतके वर्ष? म्हणजे आता तर बोलतायत की काही स्थानिक नागरिक बोलतायत की वर्षानुवर्ष झाले, वर्ष उलटून गेले, त्या ठिकाणी गटार खुली ठेवण्यात, तरी एक बाजू तुम्ही रिक्षा स्टँड कडनं ते गटार बंद करण्यात आलेले आहेत, मात्र एका बाजूलाच का खुलं ठेवण्यात आले? जिथे आता रहदारी आहे किंवा तिथे चायनीजची दुकान आहेत किंवा इतर दुकान आहेत, भाजीची दुकान आहेत, त्या ठिकाणी त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो। मेडिकल असतील किंवा म्हणजे बोलायला गेलो चायनीजचे आहेत, हॉटेल्स आहेत किंवा पान टपरे आहेत, त्यांना तो दुर्गंधीत म्हणजे पान टपऱ्यावाल्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुपारचं जेवू की नको, असं होते प्रश्न। आता हे मी तुमच्यासमोर मुद्दा मांडल्यानंतर तुम्ही बोलताय टेंडर, पण इतक्या वर्ष काय म्हणजे बोलतायत ना, झोपी गेली का प्रशासन, असा माझा प्रश्न आहे थेट नागरिकांच्या माध्यमातून। मी तुम्हाला प्रश्न करतोय, तुम्ही आता बोलताय किती दिवसांनी आता काम पूर्ण होणार हे मी विचारतोय। ऑर्डर दिल्यानंतर त्याला मुदत दिली जाते आणि त्या मुदतीत काम कंप्लीट करून घेतो। कधी कधी होणार? मी रोग बाय ठोक तुम्हाला प्रश्न विचारतोय, कधी आता पूर्ण? 2 महिने लागणार की 1 महिना लागणार की 15 दिवस लागणार? वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्याला ते कालावधी दिला जातो 6 महिन्याचा, आणि त्याच्यामध्ये काम कंप्लीट करून साहेब 6 महिने म्हणजे आता पुढचं, म्हणजे बोलतात पुढच्या जून महिना मी बोलू शकतो, 6 महिने म्हणजे अजून पावसाळा उजाडेल। वर्क ऑर्डर मध्ये मुदत दिली जाते तेवढी, लवकरात लवकर करून त्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम करून घेण्याचा प्रयत्न करणार आम्ही लवकरात लवकर। म्हणजे याचा अर्थ आता 6 महिने, म्हणजे 6 महिने तुम्ही मुदत देतायत, म्हणजे याचा अर्थ मे महिना उलटून जाणार। तुम्ही स्वतःहून कधी पाहणी केली? म्हणजे विभाग आमचा नगरपालिकाच करणार ना, आम्ही पण जाऊन आलेलो आहे त्या स्पॉटला। पण आजही कोणते नागरिक त्या ठिकाणी सांगत नाही की तुम्ही येऊन पाहणी स्वतः केली आहे मुख्य अधिकाऱ्यांनी? आता सगळ्यांनाच हे सगळे प्रक्रिया आम्ही करत असतो, त्याशिवाय आम्हाला ते टीएस घेता येत नाही, त्याचं एस्टिमेट तयार करता येत नाही, या सगळ्या पाहणी केल्याशिवाय तर ठीक आहे। हा मुद्दा आपण गटाराचा हा महत्वाचाच आहे। आता त्याचप्रमाणे एसटी स्थानकाच्या परिसरामध्ये पाहायला गेल्यानंतर खड्ड्यांचं साम्राज्य का? जे मुख्य म्हणजे बस स्थानकाकडे येणारे एसटी असतील, अनेक आहेत महाराष्ट्रातले, त्या ठिकाणी येत आहेत, त्या ठिकाणी खड्ड्यांचं जो साम्राज्य झालेलं आहे। मागच्या वेळी पत्रकारांनी जे आहेत, अनेक पत्रकार आहेत, त्यांनी देखील तुम्हाला गणेश उत्सवाच्या निमित्ताने सांगितलं होतं की खड्डे बघा तुम्ही काय करतायत, तुम्ही बोललेले की आम्ही आता खड्डे बुजवू। मग खड्डे बुजवण्यात येत आहेत ते फक्त माती आणि सिमेंट, जे सिमेंट तुम्ही वापरतायत तो सिमेंट टिकतोय का? आता पावसाळा थांबलाय, हिवाळ्याचा काळ सुरू होणार, म्हणजे थंडीची जी काय 3-4 महिने आहेत त्यावेळी पण काम केलं जात नाहीये का? असं का? आता अनेक महिने उलटून जाते साहेब। खड्डे बुजवण्यात येतील आपले। पावसाळ्याच्या नंतर पाऊस म्हणजे थांबला जातो, त्यानंतर देखील त्या ठिकाणी खड्डे बुजवले जात नाहीत। निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजवण्यात येत आहेत, ते देखील म्हणजे डांबर असेल किंवा इतर काही मिश्रण करून। मग असं का हा खेळ चालू झालाय? नागरिकांच्या जीवाशी का खेळलं जात आहे? हा माझा रोग बाय ठोक दुसरा प्रश्न आहे साहेब, आपल्याला काय सांगाल याबाबत? बुजवण्यात येतील आमच्याकडून। कधी 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 आता त्याला पण तुम्ही बोलणार का टेंडरच? सगळ्या प्रक्रिया टेंडर प्रक्रिया आहेत ना। म्हणजे बरोबर आहे, म्हणजे दरवर्षी नाहीच करता येत आम्हाला। बरोबर साहेब, म्हणजे जनतेची या ठिकाणी देखील जनतेकडनंच पैसा वसूल करून जनतेलाच उलट खिशाला कातर मारले जाते, एवढं नक्की दिसून आले। धन्यवाद साहेब।